शिकरेवाडी नाशिक रोड येथील स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या सभागृहात आज आषाढी एकादशी निमित्त भजन संध्या व आषाढ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते। मोठ्या उत्साहात ज्येष्ठांनी सहभाग नोंदविला। प्रमुख पाहुणे म्हणून माननीय नगरसेवक संभाजीराव मोरुसकर होते। महानगरपालिकेने सभागृह महिलांना संघटनांना दिले आहेत, परंतु हे सभागृह ज्येष्ठ पुरुषांच्या संस्थेस दिले आहे व ते संस्थेचे कार्य नाशिक जिल्ह्यातील अग्रणी संस्था म्हणून आहे। अध्यक्ष जयराम कुलकर्णी यांनी अध्यक्षीय भाषणात महिला सभासद उत्साहाने सहभागी होत आहे, संस्थेचं नाव लौकिक वाढवत आहेत ते त्यांच्या असलेल्या चिकाटीमुळेच। कानडा राजा पंढरीचा तुझे रूप चित्ती राहो, विठू माऊली तू माऊली जगाची, यावे गजवदना श्री स्वामी समर्थ जय। आज माझ्या भजनात पांडुरंग आला, विटेवरी उभा कटीवर हात मंगला दाते यांच्या मार्गदर्शनाखाली श्रद्धा शाह, कल्पना गोखले, लघाटे, बोडस, शुभांगी जोशी, जयश्री नाईक, ज्योती जोशी, सुधा डमरे, दत्तात्रय पाटील, प्रदीप भालेराव, रवींद्र चंद्रात्रे, अविनाश गोसावी यांनी भजने गायली। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सचिव अविनाश गोसावी, उपसचिव रवींद्र चंद्रात्रे, उपसचिव श्रीकांत मोहरील, सुधाकर सोनवणे, वैजंती चंद्रात्रे, सुप्रिया बनसोड, मनीषा जोशी, पद्मा देशपांडे, शीला देशपांडे, वैदेही कुलकर्णी, रेखा नाशिककर, शालिनी डहाळे यांनी विशेष परिश्रम घेतले। सुनंदा गोसावी यांनी सूत्रसंचालन, अविनाश गोसावी व रवींद्र चंद्रात्रे यांनी सभासद वाढदिवसानिमित्त सत्कार व शुभेच्छा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। श्रीकांत मोहरील यांनी निवेदन केले। सुप्रिया बनसोड यांनी आभार प्रदर्शन केले। माझ्या अतिप्रिय महिला सभासद भगिनींनो, हा अतिशय मी शब्द प्रिय का वापरला, कारण मला आज जाणवलं आहे आणि ते मी तुम्हाला व्यक्त करून सांगणार आहे। यावेळेला ही संस्था 17 जून 2018 स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्था म्हणून फक्त 15 सभासद असताना रजिस्टर केली गेली। त्यावेळेला ज्यावेळी बाकीचे मेंबर्स करत करत जवळजवळ 302 पर्यंत जरी आकडा गेला होता, तरी उपस्थितीमध्ये महिला वर्गाकडून प्रतिसाद अतिशय कमी वळत होता, जवळजवळ गळत नव्हता। म्हणजे मला आठवतं त्या पहिले 2 वर्ष मी त्यावेळेला सचिव म्हणून काम केलं आणि 2 वर्षानंतर ते आजपर्यंत आपल्या प्रोग्राम मी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी येतो। मला जाणवलं की एक दिवस असा येईल, आता 31 जुलै 2024 आहे, पण आणखी 1-2-3 दिवसात मला वाटतं आपला जी संस्था आहे ती सगळ्या महिला वगैरे कॅप्चर करतील। त्याच्याबद्दल मी थोडंसं जागृती दाखवतो की पुरुषांना देखील पुढे या, जागृत व्हा, तुमच्यावर हल्ला होणार आहे ही परिस्थिती ती बघते आणि हे फ्युचर अतिशय चांगलं आहे। मला तर मनापासून आनंद होतो। हो, त्यावेळेस मला स्कूटर होते, स्कूटर आता तर खूप मोबाईल झाले, सगळे झाले, त्यावेळी मोबाईल वगैरे आपण वापर करू शकत नव्हतो। 2008 घरोघरी जाऊन तुम्ही यायचं की आहोत तुम्ही येत कार्यक्रमाला काय म्हणा, पण नॅचरली। पण या 16 वर्षानंतर आज मी या ठिकाणी अगदी खात्रीने सांगतोय की आयोजकांनी केलेला हा एक वैशिष्ट्यपूर्ण भेटी कार्यक्रम 16 वर्षानंतर झालेला आहे। तो मला वाटतं या 16 वर्षांना पुण्यात तुम्ही त्यांना टाळला नाही। सांस्कृतिक समिती आहे, सांस्कृतिक कमिटी कार्यक्रम ठरवते आणि ते ठरवल्यानंतर साधारण वर्किंग कमिटीमध्ये जातात, वर्किंग कमिटीला मोस्टली ते अप्रूव्ह पण करतात, साहजिक आहे की ते विचार करून जातात। आज आपण आणि खरोखर तुम्हाला सांगतो, आज ही संस्था सुरुवातीला दिलेलं होतं आणि आपण त्याचं दरवर्षी आपल्या वार्षिक सभेमध्ये सत्कार करतो, परंतु वार्षिक सभेला वेळ होता आणि सगळ्यांचं म्हणणं असं ठरलं की आपण आता या महिन्यात करावं त्याचा सत्कार आणि परिचय पण।
तर त्याचे घटप्रमुख कोण आहेत आणि घटप्रमुखांचे सभासद कोण आहेत की ज्यांनी घटप्रमुखांना सभासदत्व त्यांना दिलेलं आहे. वृत्तसंकलन विभाग नाशिक, लोकसेवा न्यूज नाशिक.